You said never let me go. 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 You said focus. जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ऑफिसमध्ये बिर्याणीची पार्टी. तर बघू आज कसा एन्जॉय होतो, कारण की खूप दिवसांनी आता म्हणजे लास्ट मंथमध्ये पण होती, पण आज पण पार्टीचं अरेंजमेंट ठेवलं आहे. तर ऑफिसचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांनी 2-3 दिवसापासून जेवणच नाही केलं, कारण की जेव्हापासून त्यांना माहिती पडलं आहे की बिर्याणीची पार्टी असेल पण डेट फिक्स नव्हती ना, तर बॉसने डेटच नाही सांगितली. तर भरपूर सारे मी दाखवतो व्लॉगमध्ये त्यांनी ज्या लोकांनी 3-3 दिवसापासून जेवण नाही केलं आहे बिर्याणीच्या याच्यात नादात. तर बघू आता थोड्या वेळानंतर. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. परत अजयला भेटलोय आपण. अजय, काय बोलणार तू आता माझ्यासाठी? ऑफिसमधली चाय आणि ऑफिसमधली बुरी कधी विसरायची नाही. हां, क्या बात आहे. बस थँक्यू. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन. तो लाईक, कमेंट, सबस्क्राईब. थँक्यू. राहुल, तुला कसं वाटतं? इथे बसून स्वर्गात बसल्यासारखं वाटतं का? लय आराम चाललाय तुझ्या सध्या. काय खातोय आज? सब लोग बिस्किट ही खा रहे हैं, मतलब आज दबा के बिरयानी खाए. तो कुछ बोलेगा कि नहीं? वो लोग सोचेंगे गुंगा है की क्या? तर राहुलला बोलता येत नाही मित्रांनो, गुंगा आहे राहुल. झूठ बोल रहा है. आता लंच ब्रेक झालेला आहे आमचा. तर आता बिर्याणी पार्टी चालू आहे आपली. तर बघू आता कशी बनली बिर्याणी. विषय नाही आहे. राजेशभाई फुल धूम धडाक्यामध्ये रेडी होऊन आलेला आहे. मयूर, सच बता कितनी बार आ रहा है? मैं से एक ही बार खाऊं. झूठ बोल रहा है. तीसरी बार, और प्लेट धो के लाया है. हाँ, प्लेट धो के लाया. पहचान नहीं जाए. स्पून भी धो के लाया. क्या बात. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. संतोष सर, काय वाटलं तुम्हाला बिर्याणी? मला काय काय वाटलं वाटलं नाही. बिर्याणीच्या? मी खात नाही आहे. मी सगळ्यांना वाटतोय. तेच विचार. अरे एलविश भाई के आगे कोई बोल सकता है क्या? एलविश भाई गणेशने स्कॅम केलेला आहे. रांगेमध्ये आतमध्ये येऊन गणेशने नंबर लावलेला आहे. झूठ मत बोल गणेश भाई. हाँ, समझ रहे हो आप? समझ रहे हो? बिरयानी कैसा लग रहा है सर? बहुत अच्छा है ना. गणेश सर, टेस्ट कैसा है? कड़क ना? खुश होए कि नहीं आप? तर कशी वाटली बिर्याणी? एकदम मस्त. एवन आहे ना? मित्रांनो, फायनली बिर्याणी घेतलेली आहे आपण. प्लेटमध्ये आहे. तर बघू आता टेस्ट कशी आहे. तुम लोग को कैसा लगा टेस्ट? अच्छा है. अच्छा है ना? दबाव घे. एक नंबर है भाई.
मित्रांनो ये पण माझे मित्र आहेत ऑफिसचे. कैसा लग रहा है दोस्त खाना खा के? एक नंबर. हाँ तो सब लोग 2-3 दिन से भूखे थे, ये लोग खाए नाही, जेवण नाही केलं 2-3 दिवसापासून. हाय करू खाते. एक नंबर मजा येते. कैसा लग रहा है भाई? अच्छा लग रहा है. अच्छा आहे ना. भाऊंचा उपवास आहे म्हणून भाऊंनी बिर्याणीची ऑर्डर नाही केली. भाऊंचा विषय वेगळा चालला आहे जरा. हां मित्रांनो गंमत बघा, या मुलीने एक प्लेट खाऊन झाली आहे, एक्स्ट्रा एक घेऊन आली आणि आता बोलते खायची नाही बोलते. हां राहुल आता कसं करायचं बघा लक्ष्मी, क्या करने का अभी? ये खाएगी नहीं, खाने का है, ये कौन खाएगा? ताकत बढ़ाने का है, खाकर ही जाने वाली है। कौन खाएगा? तबीयत नहीं होती, वो बहुत खाती है ना। हाँ, मैं बहुत खाती पूरे महीने का 2 महीने का एक बार ही खा के जा रही है। तू मतलब क्या क्या सोचा क्या तूने लेने के टाइम? कुछ सोचा कि नहीं कि 2-2 प्लेट ले मैं अभी नहीं खाऊंगी, डब्बे में बनने वाली है। नहीं बन रहा है ये पैसा वसूल की बात. तुम लोग येणार हाँ येणार का समजू तिला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? बिर्याणी पार्टी झाली मित्रांनो. आता झोपायचं आहे. काय करायचं आता? हां थोडा डान्स करेंगे ते ना. तर टेस्ट कशी वाटली तुम्हाला बिर्याणीची? कैसा लगा टेस्ट बता. तुम्हारी खामोशी की वजह समझ सकता हूँ. तर मित्रांनो हे माझे मित्र आहेत. मैत्रिणी मित्र आहे का आम्ही? गजब बेइज्जती है. मित्रांनो हे माझ्या मैत्रिणी आहेत आणि हिला हिंदी येते, मराठी येत नाही. हिला इंग्लिश, तमिळ, हिंदी सर्व लँग्वेज येतात. हिला फक्त मिक्स कॉकटेल. हां कॉकटेल येते. आणि विषय असा झाला आहे बिर्याणी संपली आणि लास्टला आले तर या लोकांना बिर्याणीच नाही दिली तर रडताय दोघं बसून एकमेकांच्या खांद्यावरती. ये कुछ भी बोल रहे हैं. तो ये लोग बाहर खा के आए, इन लोग का इधर का टेस्ट अच्छा नहीं लगा. स्मार्ट बने लेकिन तुम लोग फायदे में रहे मेरे ख्याल से. बाहर खा के आए तो फायदे में. तुम्ही लोकांनी काय खाल्लं बाहेर? मँगो ज्यूस, अजून मँगो मिल्कशेक. अजून मी तर रेसिपीला मी त्यासाठीच गेली होती. किती खर्च लागले? 60 रुपये. 60 रुपये में पेट भर के खा के आ गए. इधर 170 दे. मँगो शेक खाते हैं, इससे पूछो. हाँ मेरे से बघा से पूछो. हाँ तू क्या खाई? चिकन टिक्का बिरयानी क्या बात है. विथ रायता. और क्या टिफिन. डब्बे में बंद हाँ हो गया. सही है. ईमानदार लड़की है लेकिन सही बोली. हाँ खाल्लं त्याला शरम कशाली. हे बघा या लोकांनी 4-4, 5-5 प्लेट. 3 लोक खाणार या. 3 लोक 5 प्लेट. ये क्या है? ऐसे झुक रही जैसे कैमरा में आने दे. बॉस को दिखाना पड़ेगा कि ये 1 प्लेट का पैसा दिए और 4-4 प्लेट कैसे. रुचा पण ये नहीं रुचा भी है क्या? नहीं रुचा नहीं. तो 3 लोग को 5 प्लेट कैसे, वो नहीं समझ रहा है मेरे को अभी तक. माणसातील ताटा पाय. हाँ अच्छा, हमको सिखा रिया है. बॉस जवळ आलोय आता. कसं वाटलं मॅम तुम्हाला खाऊन? मस्त मस्त छान आहे ना टेस्ट वगैरे. जगास रावस एकदम. राहुल भाई कैसा लगा? मस्त लगा. अच्छा है ना. हाँ ठीक. सब खत्म कर दिया दोस्तों, सब. फायनली मित्रांनो पार्टी झालेली. आता ऑफिस सुटलं आहे आमचं
आता जातोय घरी. राजेश भाई आहे सोबत म्हणून काही विषय नाही आहे. विषय आहे पुढे जाऊन गंभीर होणार आहे. तरी आता लवकरात लवकर घरी जाण्याचा विचार चालला आहे. आणि आम्हाला ट्रेनचा टाईम झालेला आहे. लवकर ट्रेन सापडवायची. तर भेटू आपण थोड्या वेळात भेटतो. तर फायनली ट्रेन भेटली मित्रांनो. फक्त 2 मिनटासाठी म्हणजे 2 मिनटं बाकी होती आणि काही सेकंदासाठी ट्रेन मला भेटली. reach out the Thane station and आता काय नाही बस इथून आता कल्याणची ट्रेन पकडणार आणि भेटतो मी थोड्या वेळात अजून ट्रेनसाठी धावपळ करायला लागते. ट्रेन येणार आता पब्लिक आता नाही आहे तरी बघा किती गर्दी. फायनली कल्याणला पोहोचलो आहे मित्रांनो आणि आता इथून मस्तपैकी ऑटो येणार म्हणजे इथून आता मस्तपैकी ऑटोने घरी जायला लागतं. मित्रांनो आता पोहोचलो आहे ऑटोमधून उतरलो जस्ट आणि आता घरी जातो आहे. मित्रांनो ॲक्च्युली काय असतं माहिती का, आता ऑफिसमध्ये आपण व्लॉग बनवतो आहे बरोबर, तर त्यामध्ये हेल्पिंग एम्प्लॉईज पाहिजे. म्हणजे जे काय आपलं फ्रेंड सर्कल आहे त्यांनी पण मदत केली तर तेव्हा तो ब्लॉग एक परफेक्टली क्रिएट होतो. नाही तर अदरवाईज आपण फक्त एकटा कसं काय बोलत असणार ना. तर ते खूप अंडरस्टँडिंग मला एम्प्लॉईज भेटलेत आमच्या ऑफिसमध्ये. तर खूप सारे माझे चांगले मित्र पण झालेत. ठीक आहे, तर सर्वांना खूप खूप धन्यवाद की माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला सपोर्ट करतात. कारण की एकदा व्यक्ती डेली ब्लॉगमध्ये आपल्या स्वतःची लाईफस्टाईल सांगू शकतो किंवा काय केलं स्वतःबद्दल सांगू शकतो, पण पार्टीवेअरमध्ये तर ते हेल्प नाही करणार तोपर्यंत काही नाही होणार. समजलं ना. तर असा विषय. आणि हे गावाकडचं बैलगाडा जर बघायला भेटला ना लई आनंद होतो मित्रांनो. तर मुंबईसारख्या सिटीमध्ये तर गावाकडची आठवण येते असे काही सीन बघितल्यानंतर. तर आता ऑलमोस्ट आपण घराजवळ पोहोचलोच आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय गाईज. थँक्यू सो मच.